तुमच्या गावात किती शिकलेली पोरं आहेत? ग्रॅज्युएट झाली, 12वी झाली आहे की नाही, पोस्ट ग्रॅज्युएट झाली, डीएड झाली, बीएड झाली, ITI झाली, डिप्लोमा झाली. हा आहे की नाही, काय करतात आणि काम? अरे मग तुमचं तुमचं सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. तुम्ही ज्यांना आतापर्यंत मतं देत आली ना, त्यांनी तुमच्या शिकलेल्या पोरांसाठी घड व्हायच्या नोकऱ्या राखून ठेवल्या होत्या, है की नाही. तुमच्या पोरांच्या घड व्हायच्या नोकऱ्या त्यांनी लावून ठरल्या होत्या की तुमची गरिबांची पोरं शिकली की घड व्हायला गेली पाहिजे, है की नाही. हा तर उलट तर हे आपल्याला बंद करायचंय. हे याच्यासाठी तुमच्या माहितीसाठी सांगते, इथे किती शिकलेली पोरं आहेत? कोण पोलीस भरतीवाला आहे रे इथे? पोलीस भरती कोण ट्राय करताय? 1 2 3. बरं, आता पोलीस भरती मधून तुम्ही मेरिट मध्ये आलात तर तुम्हाला ओपन मधून नोकरी लागणार आहे का दादा? बंद केलं. आधी होतं की SC ST OBC चा पोरगा जर मेरिट मध्ये आला तर त्याला ओपन मधून पण नोकरी लागायची. त्या ओपन मधल्या पण सवलती बंद करून टाकल्या. म्हणजे आमचं पोरग 5 जरी झालं तर त्याच्यात जागा नाही म्हणून ते काय करतं, परत घरी येतं. घरी येऊन परत त्याच्या मनातली इच्छा मरून जाते. 2 महिन्यांनी, महिना 2 महिना वाट बघतं. त्याच्यानंतर काय काम करायला लागतं? पोटाला लागते भाकर, है की नाही. पोटाला लागते भाकर, घर चालवायचं असतं, वय वाढत जातं, जबाबदारी येते. मग पर्याय म्हणून काय करणार? तर मग कुणीतरी मुकादम पाहतो, एखाद्याची टोळी बघतो, घड व्हायला जातो. यांच्यासाठी हाताला रोजगार नाहीये. मी निवडणूक लढवत असताना मी तुम्हाला शब्द देते की गावा परत लघु उद्योगाची साधनं देऊन या शिकलेल्या पोरांच्या हाताला यांनी स्वतःच्या छोट्या मोठ्या कंपन्यांचे मालक होऊन हाताखाली कमी शिकलेली जी पोरं आहेत, जी दुसरीकडे लाचार म्हणून जातात, त्यांना सोबत घेऊन स्वतःचे रोजगार उभा करण्याची साधनं उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी. माझ्या या ज्या माय बहिणी या माय बहिणी घराचा गाडा चालवायला केळी व्हायला जातात. आता मला सांगा, तुम्ही सगळ्या घड व्हायला जातात, घड व्हायला जातात, त्याचा टाइम ठरलाय का? मजुरी ठरली का? कामाच्या ठिकाणी जर काही बरं वाईट झालं ते होऊ नये, भगवंताला प्रार्थना आहे कुणासोबत बरं वाईट होऊ नये. पण दुर्दैवाने काही झालं तर त्या ठिकाणी काही तुम्हाला विमा भेटतो का? तुमची कामगार म्हणून नोंदणी आहे का? गेल्या 40 वर्षात हा विचारच केला गेला नाही. 1 2 3 नाही, 2.25 लाख लोक जे केळीचा घड व्हायला जातात रावेरी तालुक्यातली. मी तुम्हाला शब्द देते की तुम्हाला माथाडी कामगार म्हणून नोंदणी करून देणार. तुमच्यासाठी माथाडी केळी मजूर मंडळ स्थापन करून घेण्यासाठी लढत राहणार. आणि केळी मजूर मंडळ स्थापन झाल्यानंतर कामाचा दर, कामाचा मोबदला, तुम्हाला कामाच्या ठिकाणी दुर्दैवाने काही झालं, तुम्हाला काही आजारी पडलात त्याच्यासाठी विमा, तुमच्या मुलांसाठी कामगारांच्या मुलांना मिळणारी शिष्यवृत्ती, या सगळ्या सवलती उपलब्ध करून देणार मंडळाच्या माध्यमातून. हा शब्द मी तुम्हाला आणि हा शब्द मी ज्यांच्या वतीने देते आहे, गेल्या 45 वर्षामध्ये माझ्या नेत्याने कधी खोटी भाषा वापरली नाही. माझा नेता सच्चा आहे. माझा नेता म्हणतो, वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे आधी समाजाचं हित, समाजाचे प्रश्न, समाजाचं कल्याण, आणि ते करण्यासाठी मग आपल्याला राजकारण करावं लागतंय. आणि मग त्यासाठी आपली माणसं सत्तेत गेली पाहिजे. कारण इथं रस्त्यावर मी गेल्या 15 वर्षापासून रस्त्यावर लढते. गायरानाचा प्रश्न असेल, वन जमिनींचा, आदिवासींचा प्रश्न असेल, बेघरांच्या घरकुलाचे मुद्दे असतील, रेशनचे मुद्दे असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, शिष्यवृत्त्यांचे लढे असतील, गेल्या 15 वर्षापासून मी सतत लढते. समाजावर 2 समाजांमध्ये कटुता निर्माण करून स्वतःचं राजकारण करणारे काही लोक असतात. तर त्यावेळी ते नको त्या प्रकारच्या भांडणं घडवून आणतात, त्याचं भांडवल करतात. त्यावेळी एका समाजावर अन्याय होतो, दुसऱ्याच्या बाजूने पुढारी जाऊन उभे राहतात. त्यावेळी ज्याच्यावर अन्याय होतोय त्याच्या बाजूने अन्याय नाही झाला नाही पाहिजे म्हणून उभं राहणे ही माझी जबाबदारी मी समजते. तर या सगळ्या गोष्टी करत करत मी 15 वर्षात एक गोष्ट शिकले की रस्त्यावर भांडून प्रश्न सुटत नाही. कारण ज्या साहेबाच्या टेबलावर कागद नेला तो साहेब तिथल्या आमदाराला विचारतो. आता आमदाराच्या मर्जीतल्या माणसांचे जर प्रश्न असले तर ते पटकन होतात, पण मर्जीतले नसले तर आमदार मात्र फोनवर काय सांगतो, थोडस बघून घ्या, बाकीचं सोडून द्या. मग हे बाकीचं सोडून द्या जे आहे ते सोडून द्या बंद करायचंय. इथे प्रत्येक घटकाला, मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, आम्ही कुठलाही जात धर्म मानत नाही. कारण आम्हाला बाबासाहेबांनी ते शिकवलं नाही.
आम्ही माणसाला माणूस म्हणून पाहतो आणि माणसाला माणूस म्हणून पाहत असताना त्याच्या हक्क अधिकारांसाठीची लढाई म्हणून मी माझी उमेदवारी देते. आणि मी तुम्हाला शब्द देते की चोरवड पासून तर शेवटचं गाव या बाजूचं वडरी परसाळापर्यंत, तर इकडून अकलूज पासून तर इकडे निमड्या गारखेड्यापर्यंत 119 गावातल्या एकाही गावामध्ये विकास होणार नाही असं होणार नाही. मग तो आदिवासी समाजाचा असो, तो मुस्लिमांचा असो, तो गरीब मराठ्यांचा असो, तो साळी माळी तेली कोळी कुंभार चांभार मातंग भिल्ल पावरा तडवी मावची भारेला भिलाला कुणी असो, सगळ्यांचा विकास, सगळ्यांचा अधिकार. कारण भारतीय संविधानाने प्रत्येकासाठी सोय केलेली आहे आणि आमचा जाहीरनामा आहे भारतीय संविधान. म्हणून संविधानाने ज्याच्यासाठी सोय केलेली आहे त्याच्यापर्यंत त्याचा हक्क अधिकार पोहोचवणं आणि त्याच्या हक्क अधिकाराला घेऊन लढाई पुढे चालवणं. महिलांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये मला सांगा, एकल आहेत, विधवा आहे, परित्यक्त्या आहेत, अपंग आहेत, वयोवृद्ध आहे, यांच्यासाठी तुम्हाला तुमच्या केळीची घड वगरून पाठीच्या मणक्यात गॅप झालेल्या किती जणी आहेत? लयच जितक्यांच्या आवाज आला तितक्या सगळ्याच आहेत. पाठीच्या मणक्यात गॅप झालाय, मानेचा हा सांधा दुखतो, रात्री झोपायला गेलं तर मागची पाठी ठणठण करती, म्हणून जाड उस्ती घ्यायची नाही तर पाठ घ्यायचा आहे ना, है की नाही? पाठ कडक घ्यायचं डोक्याला. असं करू करू अख्खी हयात गेली. या सगळ्या माझ्या माय बहिणी ज्या कष्ट करून करून स्वतःचा गाडा ओढतायत, तुम्हाला तुमच्या गावात महिला स्वावलंबनाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं म्हणजे तुम्ही तुमच्या घराचा आणि तुमच्या पुढच्या पिढीसाठी एक भक्कम पाया उभा करू शकाल, यासाठी मी प्रयत्नरत राहणार आहे. ही माझी जबाबदारी समजते, हे मी माझी जबाबदारी. आणि मला निवडणूक पुढारी होण्यासाठी लढायची नाहीये, मला पैसा कमवायचा नाहीये. मला 20,000 रुपये महिन्याला मिळतात, त्याच्यात मी खुश आहे की नाही? वर्षातून 3 महिने मी टाटाला शिकवायला जाते, तिथं मला 2.5 लाख रुपये भेटतात, त्याच्यात माझं पुढचं 1 वर्ष जगतं, त्याच्यात मी खुश आहे. तुमच्या गावाच्या, तुमच्या घरकुलाच्या प्रश्नापासून तर तुमच्या रेशनच्या प्रश्नापर्यंतची जबाबदारी माझी. तुमच्या पोरांच्या हाताला रोजगारापासून तर त्यांना चांगलं भक्कम करणं याची जबाबदारी माझी. मी फक्त एकच विनंती करेन की तुम्ही एकदा मला संधी देऊन बघा. मी आमदाराची लेक नाही, मी खासदाराची सून नाही, है की नाही? मी कारखान्यातल्या रिटायर हातमजुराची पोरगी आहे. मी तुमच्यासारखीच आहे. माझ्या बापाचं घर जर पाहिलं ना तर असं आहे, स्लॅबचं आहे, 2-3 खोल्यांचं घर आहे. मी काही महालात राहत नाही. माझ्याकडे स्वतःची गाडी पण नाही. आमच्या प्रदीप दादा नावीची त्यांची गाडी घेऊन फिरते. माझ्याकडे स्कूटी सेकंड हँड, आणि तीच आवडते मला नवी पण घ्यायची नाही. मला समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजासोबत काम करायचंय, कारण हा समाज माझं कुटुंब आहे, हा समाज माझा परिवार आहे. आणि या समाजाला आणि या परिवाराला, या परिवाराच्या चेहऱ्यावरचा हसू, या परिवाराचा विकास, यासाठी मी माझी उमेदवारी दिली आहे. म्हणून 20 तारखेला मी सगळ्यांना विनंती करेल की 20 तारखेला गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून तुम्ही मला तुमच्या मताची जबाबदारी द्या. मी माझ्या कर्तव्यात कमी पडणार नाही. कमी पडले तर शमीबाताईचा पत्ता इथे सगळ्यांना माहिती आहे, थेट घरापर्यंत येऊ शकता, जाताना नंबर देऊन जाईल, अर्ध्या रात्री फोन करू शकता, हे ताई येऊन भाषण ठोकून गेल ती काय केलं. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि तुमचं मतदान याच्याने माझी ताकद मोठी करा आणि ही संधी द्या. खऱ्या अर्थाने इथले प्रश्न सोडवू, खऱ्या अर्थानं आपल्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य, जे आरक्षण घालवणारे आहेत त्यांच्यापासून आपण सुरक्षित ठेवू. आणि ज्यांनी विकास केला नाहीये, आपलं लोणी खाल्लंय आणि दुसऱ्यालाच गुलाबी केलंय, ते लोणी परत काढून आणू. याच्यासाठीच मला संधी द्याल, ही सगळ्यांना विनंती. सर्वांना परत एकदा जय भीम, जय भारत, जय संविधान, जय जिजाऊ, जय शिवराय, जय वाल्मिक.